महालक्ष्मी ज्वेलर्स। तर बॉल सौजन्य या स्पर्धेकमी प्राप्त होतोय दाते सन्माननीय श्री भगवान चितरटे, प्राजक्ता इलेक्ट्रिकल्स आणि श्री बंटी गदादे, भैरवनाथ इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून। तर बेस्ट फिल्डरसाठी पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होतंय सन्माननीय प्रतीक शेठ माकर, युवा कार्यकर्ते। तर बेस्ट बॉलर्स सौजन्य या ठिकाणी प्राप्त होतंय सन्माननीय श्री स्वप्नीलजी बोरकर, एसबी फुटवेअरचे सर्वा। बेस्ट बॅट्समन साठी पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होतोय सन्माननीय सचिनजी भुजबळ, अध्यक्ष महात्मा फुले नम्रता परिषद बारामती तालुका। तर मॅन ऑफ द सिरीज साठी सौजन्य प्राप्त होतंय सन्माननीय श्री मयूर शेठ तरटे, मोरिया मिसळचे सर्वा। आणि YouTube लाईव्ह सौजन्य या स्पर्धेकमी आपण पाहतोय PTC लाईव्हची संपूर्ण टीम कोलते पाटील आणि संपूर्ण टेक्निशियन्सच्या माध्यमातून ही स्पर्धा 192 प्लस देशांमध्ये प्रसारित करण्याचं काम केलं जाते। आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून सौजन्य प्राप्त होते असे उमेश शेठ पवार फायनान्स उभे, कुमारजी चांदगुडे युवा उद्योजक, युवराजजी परदेशी कादंबरी ट्रेडर्स आणि शंकर भाऊ चांदगुडे सन्माननीय युवा उद्योजक आणि संजय आबा जगताप उद्योजक यांच्या माध्यमातून। तर ट्रॉफी सौजन्य प्रवीण शेठ चांदगुडे आणि अजित शेठ चांदगुडे अर्थात स्टार प्लस एलिक्वेटर अँड इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वा। तर सन्मान्य किरणदादा कोंडे 5000, शाहरुखभाई शेख 4000, मोहसिनजी बागवान 4000, सागरजी सुखे चेअरमन 3500 रुपये। तर प्रशांत शेठ बारवकर 3000, सिराज शेख 1111, राजकुमार लभे पोलीस पाटील बाबुर्डी 2500 रुपये आणि नरेंद्रजी सकट 1000 रुपये। या सर्वच मान्यवरांचं बक्षीस दात्यांचं आणि या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग टीमचं आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो या सर्वच मान्यवरांचं बक्षीस दात्यांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि हे मैदान खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकमी उपलब्ध करून दिलं जाते ते मान्यवर सन्माननीय शंकर बापू चांदगुडे साहेबांच्या माध्यमातून ह्या मैदान आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलं। या सर्वच बक्षीसदात्यांचं पारितोषिक देणाऱ्या मान्यवरांचं कर्तृत्वशील दातृत्वशील नेतृत्वांचं सन्माननीय आयोजक सुपे प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करून जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। आजच्या दिवसातील पहिली सलामीची लढत साहेब 11 वर्सेस शिवछत्रपती पाटील 11। शिवछत्रपती पाटील 11 संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलाय। तर प्रतिस्पर्धी टीमला मात्र फलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय आणि आमंत्रणाचा स्वीकार करून मैदानाच्या आतमध्ये पहिली सलामीची जोडी पुन्हा एकदा सज्ज होते। मॅचला मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय सुरुवात। संदीप जानगुडे यांनी जर पहिल्या बॉलला विकेट घेतली तर 100 रुपयांचं पारितोषिक सचिनजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून असेल। मॅचला आपण करूया सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऑल सेट लेट्स प्लेचा मुख्य पंचांचा इशारा आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या क्रमांकाचा चेंडू जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया। सुपे प्रीमियर लीगचा हा आगाज आणि गोलंदाजी मार्कवरती संघाचा सुपरस्टार अर्थात संदीप चांदगुडे यांना आपण पाहतोय। तर फलंदाजी मार्कवरती शेख साहेब ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक गेट वरती प्रतिस्पर्धी संघांचा कर्दन काळ अर्थात विनाशाचा कारण ठरणारा फलंदाज अविनाश मैदानाच्या मध्ये नॉन स्ट्राइक गेट वरती आपण पाहतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुख्य पंच साळुंके सर यांना आपण पाहतोय। तर पहिलाच बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल झेल, दोघात तिसरा आणि सगळं विसरा म्हणण्याची वेळ येत मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच बॉल वरती पहिला क्रमांकाचा फलंदाज गारद होतोय। पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये होता अक्रॉस द बॅट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर मात्र अवकाश मार्गे इनटू द सेफ हँड्स। पहिल्या क्रमांकाचं भगदाड या ठिकाणी संघाला पडतंय आणि पहिली विकेट पहिल्याच बॉल वरती प्राप्त करून दिली आहे अर्थात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप। अविनाश मात्र आपण पाहतोय काहीसा आत्मघातकी प्रहार स्वतःवरती करतोय, विनाशकारक कामगिरी स्वतःसाठी आणि संघासाठी देखील पेश करत तंबूचा आसरा पकडतोय। आणि या मॅच मध्ये कदाचित स्वतःची म्हणत असेल ना, छेड किस्सा है उल्फत बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से किसी अपने की मेहरबानी है। झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अफलातून टिपला गेला आणि पहिल्या क्रमांकाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते। आणि यावेळी मात्र आपण पाहतोय ड्रायव्हिंग सीट वरती गोलंदाजी मार्गवरती असणारी टीम निर्णय मात्र योग्य ठरवलाय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आणि पहिलाच बॉल वरती ही हॅज बीन स्ट्राइक सरली आणि पहिला बॉल वरती आलेली ही प्राइस विकेट। अक्षयची जर विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आली तर सन्माननीय मंगेशजी चांदगुडे साहेबांकडून 100 रुपयांचा पारितोषिक आहे।
पारितोषिकांची खैरात बक्षिसांचा वर्षाव मैदानामध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंवरती होईल आणि त्याच साजेशी कामगिरी अर्थात सुपर प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओ फुल टॉस बॉल फुल लॉस करून जाईल स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के बाहर. खणखणीत चौका. काय फटका मैदानाच्या मध्ये प्रेशर होता. पहिल्या बॅट बॉल वरती विकेट आली आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या मध्ये आल्यास पहिल्याच बॉल वरती डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक परफेक्ट मिडल केलाय आणि चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. अभी तो चौका मारा है, चक्का अभी बाकी है, आगाज ही देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. हो पुढचा बॉल कम बॅक केलं गेलंय. कम बॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेट बॅक आणि तेच कम बॅक या गोलंदाजाने पुन्हा एकदा या बॉल वरती स्वतःला आणि टीमला करून दिलंय. पहिल्या बॉल वरती विकेट, त्यानंतर आलेला चौकार आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये टेम्परमेंट राखावा लागणार आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय, त्यानंतर मात्र सिंगल डबलच्या सहाय्याने धावफलक हलता ठेवावा लागणार आहे. बेजबाबदार फटका खेळत प्रतिस्पर्धी संघाला विकेट बहाल करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आ बेल और मुझे मार अशा स्वरूपाची परिस्थिती. मात्र या परिस्थितीतून तावून आणि सलखून निघलेला हा मातब्बर फलंदाज यावेळी मात्र पुन्हा एकदा काय पवित्रा या मैदानाच्या मध्ये धारण करणार आहे. येणारी काळ आणि वेळ मात्र आपल्याला सांगून जाणार आहे. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन ट्रिपल लेनचा चेंडू ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक काहीच फंबल आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव. जीवाच्या आकांतानं खऱ्या अर्थानं फलंदाज धावलाय आणि तोपर्यंत मात्र एक धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय आणि धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 5 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ आहे आणि अर्थात टीम साहेब 11 5 धावा आहे. पाहतोय 3 चेंडूंचा सामना केलाय, 5 वैयक्तिक धाव संख्येवरती तो मैदानाच्या मध्ये खेळतोय. तर अविनाश मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एनवरती बराच अवधी असताना पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दाखल झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका सुरेख आहे आणि पाहिलंच नक्कीच स्वीट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बॅट आणि बॉलचा झाला आणि त्यानंतर मात्र या फटक्यावरती चौकाराची मोहर मैदानाच्या मध्ये उमटवली आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मॅग्निफिसंट स्ट्रोक चौका. या दर्जाची कामगिरी मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये प्रकर्षाने टाळावी लागणार आहे. कणावर पाहतोय नक्कीच अविनाश मात्र या चेंडूची वाट पाहत होता आणि जसा चेंडू मैदानाच्या मध्ये आला त्या चेंडूची मात्र वाट लावली आहे आणि वाट दाखवली ती अर्थात चौकारांची. आणि या 4 धावा धावफलकाला पुन्हा एकदा आकार देणारी निर्विकार कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये करेल आणि धावफलकावरती एकूण 9 धावा. अंतिम निर्णायक चेंडू मैदानाच्या मध्ये शेष असताना पुढचाही बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र सजवलाय. या चेंडूवरती मात्र कुठली धाव येणार नाही. पहिल्या क्रमांकाचं एक यशस्वी षटक आणि षटकाला मात्र पूर्ण विराम दिला जाईल. तो साहेब 11 संघासाठी 9 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती प्रतीक यांना आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील हा सुपरस्टार खेळाडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुपे गावचं क्रिकेट बऱ्याच अंशी खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूच्या भोवती फिरतं तोच हा गुणवान खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. कि तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शी है इस मैदान की हुकूमत, ये तो तेरी सल्तनत है, यहाँ तू सुल्तान बनकर आया कर. द सुल्तान ऑफ सल्तनत अर्थात टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येक सानगुडे गोलंदाजी मार्क वरती आणि गोलंदाजाने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारा हा चेंडू मैदानाच्या मध्ये टाकलाय. भन्नाट वेगावरती स्वार झालाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्रेदा तिरपी डोडून टाकली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट फिडल केलाय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. शिवछत्रपतींचा जवाल संघाला मिळून देईल संदनीत 6 धावा आणि हा षटकार धावफलकाला पुन्हा एकदा वेगाने पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतायत एकूण
16 धावा. 16 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाजांच्या बोटामध्ये भीतीचा गोळा या फटक्याने आला असेल आणि आपण पाहतोय काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला आहे. आपला फटका 440 वोल्ट का झटका. ओ शॉर्ट फॉली हार्ड ट्रॅकर गती गती आपण पाहतोय कमी केली होती मात्र शॉर्ट फॉली चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतलाय आणि बॅटने चेंडूला प्रहार करत चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. आता काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विजयाचं दिवा स्वप्न उराशी बाळगत मैदानाच्या आतमध्ये केलेलं हे मार्गक्रमण आणि अद्यापपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची बिघडवलेली लय कारणीभूत ठरतोय तो फलंदाजी मार्गवरती साहेब 11 संघाचा हा सुपरस्टार. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा. प्रत्येक बॉल चौकार आणि षटकारांची भाषा बोलण्यास आज मात्र सज्ज झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना. मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू राखावा लागणार आहे. टेम्परमेंट ढळून देता मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करावा लागणार आहे कारण समोर जर पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी आज मात्र चालू आहे आणि या फलंदाजाला मात्र रोखावा लागणार आहे. पुढचा बॉल या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. अंक भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आणि भेदकता खऱ्या अर्थानं नजरेत होती. मन मनगट आणि मेंदूचा परिपूर्ण वापर प्रतीकने यावेळी मात्र केलाय आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पेश केलाय. कारण कधी कधी तुमचा वेळ जर खराब असेल तर त्या दर्जाची फटकेबाजी ही फलंदाजांच्या बॅट मधून देखील होत असते. मात्र स्वतःचं मोरल डाऊन न होऊ देता मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवत आत्मविश्वासपूर्ण कामगिरी ही तुम्हाला करावी लागणार आहे. आपण पाहतोय नक्की त्याच कामगिरीसाठी ओळखलं जाणारं प्रतीक ना मुहूर्त देखते है ना सूरत देखते है, प्रतीक तो बस आपली टीम की जरूरत देखते. आवश्यकता होती ती खऱ्या अर्थानं कमबॅकची. पहिला 2 बॉलवरती बिग हिट आले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय बेसिक वरती पुन्हा एकदा डायव्हर्ट झालाय आणि त्यानंतर टाकलेले अफलातून 2 चेंडू किंवा 2 सिंगल्स कन्सिड होतील आणि धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतात 22 धावा. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण विशालांना पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुभेगावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि जिथे कमी तिथे आम्ही आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं गुणलेखकाची भूमिका त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे आणि या स्पर्धेचं प्रतिम गुणलेखक त्यांच्या माध्यमातून देखील होते. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 22 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा झालेला हा सकारात्मक बदल. संदीप चांदगुडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहतोय मेजर साहेब खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भारत मातेचे सुपुत्र याच गावात बिलॉंग करणार आहे. ओहो पुढचा बॉल सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये होता. या फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 4 धावांची मोहर होती. मात्र आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूला सामोरा गेलाय आणि अफलातून करेक्शन या ठिकाणी करत संघासाठी धावा मात्र वाचवल्यात. या दर्जाची कामगिरी ही खऱ्या अर्थानं तुम्हाला विजयासमीप घेऊन जात असते आणि तीच कामगिरी यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होते. अप्रतिम देखणं आयोजन आणि नियोजन पाहतोय. अप्रतिम सजवलंय ते या मैदानाला आणि या मैदानाच्या आतमध्ये आजचा हा 3रा दिवस मात्र सुपर हिट पुन्हा एकदा ठरणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट आला, अप्रतिम पीस ऑफ फील्ड वर्क झालं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहे 23 धावा. बॉल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. हा डॉट बॉल पुन्हा एकदा धावफलकाला स्थिर ठेवेल. मात्र काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. अर्थात आपण पाहतोय सीमेवरती खऱ्या अर्थानं भारत मातेचं संरक्षण करणारा हा योद्धा आज मात्र टीमसाठी धावांचं संरक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. संपूर्ण आत्मसमर्पण, त्यागाची भावना आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलेला हा गगनभेदी प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. गोलंदाजांच्या मनामध्ये हाहाकार, षटकार. नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मेडाव रिजनला मात्र अप्रतिम फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून आली आहे. काहीशी रणनीती मात्र मैदानाच्या मध्ये आखावी लागेल. ते अर्थात गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या टीमला चांगला फटका गोलंदाजाचं मोरल डाऊन करतो. मात्र त्या फटक्यांना जर लगाम घालायचं असेल, फलंदाजांच्या पायामध्ये जर बेड्या घालायच्या असेल तर क्षेत्ररक्षणाला साजेशी कामगिरी मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा ओहो बैट की लीडिंग एज, बैट का किनारा और विकेट कीपर का सहारा.
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुसीबत बनू पाहणारा हा फलंदाज यावेळी मात्र विजयातील मोठा अडथळा दूर केलाय आणि आणखीन एक महत्वपूर्ण शिलेदार टिपत कॉट बिहाइंडची शिकार झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का बसतोय तो अर्थात साहेब 11 संघाला. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि काय अफलातून चेंडू अर्थात लक्ष्मण लकडे यांच्या माध्यमातून टाकला गेला. पहिल्या 5 चेंडूवरती एक षटकार येऊन देखील केवळ 7 धावा अद्यापर्यंत मात्र या गोलंदाजानं खर्च केल्यात आणि भन्नाट फॉर्म मध्ये असलेला लिथल कार्नेज ज्यानं मैदानाच्या मध्ये आणलं होतं तोच फलंदाज यावेळी मात्र टिपलाय आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. ती या मॅच मध्ये आपल्या स्वतःच्या मेहनतीतूनच खऱ्या अर्थाने या पटलावरील स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा गुणवान गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तर न्यू बॅटर अर्थात सचिन यांना पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतो. एक मोठं बॅटल अंतिमचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सामना करेल फलंदाज. फुल टॉस बॉल होता मनगडाचा परिपूर्ण वापर मैदानाच्या मध्ये होतोय. एक धाव पूर्ण होईल का दुसरीचा हो कर्णकार सुरेख फेकी आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. 8 धावांचं एक किफायतशीर षटक विथ व्हॅल्युएबल विकेट पुन्हा एकदा पूर्णत्वास जाईल. षटकाला मात्र पूर्ण विराम दिला जाईल आणि धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. नक्कीच आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय आणि ड्रिंक्स ब्रेक दौरान पुन्हा एकदा रणनीती मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आखली जाणार आहे. 3 षटकांती 10 धावा प्रति षटक या धावगतीने मात्र अद्यापर्यंत एक चांगली सुरुवात फलंदाजी मार्कमध्ये साहेब 11 टीमला दिली. सन्माननीय मान्यवर शंकरजी चांदगोळे साहेब आणि कुमार भाऊ चांदगोळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह सौजन्य या स्पर्धेकमी प्राप्त होत आहे असे दाते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आयोजक सुपे प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने आपले मनापासून मनपूर्वक सहर्षचं स्वागत. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेवरती भरपूर मान्यवरांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि पारितोषिकांच्या माध्यमातून आमच्या आयोजकांची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उत्साहात द्विगुणित करणारी कामगिरी या मान्यवरांच्या माध्यमातून झाली. कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वाचा बहुआयामी संयोग खऱ्या अर्थानं सुपे प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये आणि झळाळती ट्रॉफी आणि त्यासाठी चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा आज मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय. आजच्या दिवसातील ही पहिल्या क्रमांकाची मॅच आहे आणि या पहिल्याच मॅच मध्ये अद्यापर्यंत पहिल्या 3 षटकांती धाव फलकावरती साहेब 11 30 धावा नोंदवतीये 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर आपण पाहतोय मूव्हिंग षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक चांदगुडे यांना आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रतीक चांदगुडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संघाच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय कि अगर मगर काश में हूं मैं खुद अपनी तलाश में हूं. अपने आप की खोज और अपनी टीम की जीत की खोज यहाँ पर फिर से एक बार खोजने के लिए गोलंदाजी मार्ग पे खड़े रहेंगे प्रतीक. ओहो सुरेख बॉल मैदानाच्या मध्ये लेट कट केला शेवटपर्यंत पाहिलंय. वेट अँड वॉचची भूमिका गाईड केलंय. आउटफील्ड काहीच स्लो होईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी मैदानाच्या मध्ये आहे. डाव्या स्टँडच्या बाहेर आपण पाहतोय भन्नाट वेगाचा हा चेंडू होता त्यावरती मात्र पाठीमागे वेट ट्रान्सफर केलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चेंडूला केवळ गाईड करत 2 धावा या स्वतःच्या आणि संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि धावफलकाला पुढे घेऊन जातील. 32 धावा 4थ्या क्रमांकाच्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये अप्रतिम आहे. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा तिसरी षटक तोच धरणारा मात्र काय क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम अप्रतिम फील्ड ऑफ वर्क आपण पाहतोय. यापूर्वी मात्र आपण पाहतो नक्कीच ऑन साइडला अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यानंतर मात्र सेकंड थर्ड स्लिप रिजनला अप्रतिम फेकून दिलाय स्वतःला चेंडूवरती आणि संघासाठी व्हॅल्युएबल धावा मात्र मैदानाच्या मध्ये वाचवल्यात. चीते की चाल बाज की नजर और इस क्षेत्र रक्षक के फील्डिंग पे कभी संदेह नहीं करते कभी भी मात दे सकते आणि ती मात्र प्रतिस्पर्धी संघाला दिली आहे आणि नक्कीच 3 धावा व्हॅल्युएबल 3 रन्स मात्र आपल्या टीमसाठी वाचवल्यात. या 4थ्या षटकामध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भैया हो सुरेख बॉल मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डाउन द बॉल स्वप्नील प्रतीकने मात्र टिपलाय अफलातून झेल.
काय कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. जली को आग कहते हैं और भुजी को राग कहते हैं. उस राग से जो बारूद निकले उसे प्रतीक 7 गुणे कहते हैं. भैयाचा अफलातून झेल प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये फेल होतोय आणि आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करतोय आणि संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये दर्जेदार कमबॅक करून देतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, वेग मात्र आपण पाहतोय जज झाला नाही आणि मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटच्या वरच्या लिडिंग एज वरती बसलाय आणि त्यानंतर मात्र ट्रॅव्हल झालाय टुवर्ड्स द बॉलर आणि त्यानंतर टिपला जाईल तो फ्लातून झेल फलंदाज बाद. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकेट मात्र मैदानाच्या मध्ये आली आहे. 3.3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. या जोडीवरती मात्र बऱ्याच अंशी संघाची भिस्त मात्र अवलंबून असणार आहे. परिस्थिती जर पाहिली तर आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ बेधक गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीचा कंबर्ड मोडणारी कामगिरी करतोय. मात्र या परिस्थितीतून देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड झेप घेणारी विजयाची गरुड झेप घेणारी कामगिरी पुन्हा एकदा नोंदवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सज्ज आहे. हो आल्याच पहिलाच बॉल पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सेकंड अटेम्प्ट आणि आपण पाहतोय झेल मात्र सुटलाय. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और टीम का मुकद्दर रूठा. अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या मध्ये कटाक्षी टाकलाय क्षेत्ररक्षक. खल निग्रह आहे हे ब्रीद खऱ्या अर्थानं अंगीकारलं आणि संपूर्ण आयुष्यभर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचा ब्रीद. आज मात्र सेवा करायची ती टीमची आणि त्याच दृष्टिकोनातून पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये टाकलेलं पाऊल आणि त्यानंतर मात्र ही भेदक फलंदाजी ऋषिकेश यांची पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती मात्र आपण पाहतोय प्रतीकनं अद्यापर्यंत मात्र जखडून ठेवलं. या षटकामध्ये कुठली विट मात्र फलंदाजाला देत नाही. 36 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आहे आणि या बॉलवरती पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा तीच रिजन तोच धरारा जखमेवरती मीठ सोडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश यांच्या बॅट मधून आलाय. यापूर्वीच्या बॉलवरती कॅच सुटला त्यानंतर मात्र दिशा भरकटला गोलंदाज. वाईट बॉल अवांतरच्या रूपाने एक धाव आली आणि त्यानंतर घणाघाती प्रहार चेंडू आकाश मार्गे सीमारेषेच्या पार. ब्रँडेड षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहतो नक्कीच जखमेवरती मीठ सोडणं कशाला म्हणतात हे मात्र याच दिहे आणि याची डोळा मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा सोहळा. धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा या धावफलकावरती आहेत आणि हा षटकार खऱ्या अर्थानं मनामध्ये घर करेल तो गोलंदाज प्रतीक यांच्या. चेंज ऑफ पेस गुणवान गोलाडू आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन बीट केलाय आणि त्यानंतर मात्र या षटकाला पूर्ण विराम दिलाय. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. साहेब 11 प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती नोंदवत आहेत 42 धावा. 3 फलंदाज 1 चेंडू लिगल मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. व्हाईट बॉल मात्र होता. हो पुढचाही बॉल पुन्हा एकदा हो सुरेख फटका 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 मात्र फसला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय झेल देखील मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. बॅक टू बॅक 2 जीवनदान मात्र मैदानाच्या मध्ये तुम्ही देऊ शकत नाही. ऋषिकेश नावाच्या या वादळाला खऱ्या अर्थानं शांत करणारी कामगिरी ही मैदानाच्या मध्ये व्हायला हवी होती. मात्र आपण पाहतोय नक्कीच झेल मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सुटलाय आणि तोपर्यंत एक सिंगल धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 43 धावा या धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद असताना चार षटकांचा खेळ हा मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणला गेला. यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहतोय काही खुशी काही गम काही ज्यादा और काही कम अशा स्वरूपाची परिस्थिती होती. झेल सुटले एक षटकार देखील आला. कधी गोलंदाजाने सरशी केली तर त्यावरती मात्र मात करणारी कामगिरी फलंदाजाने केली आणि याही षटकामध्ये आणि पहिलाच बॉल पंच मात्र थोडीशी एक्सरसाइज करतील. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर 1 से भले 2 अशा वाईट+1 अशा 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 45 धावा या धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती लक्ष्मण यांना आपण पाहतोय. वाईट+1 पहिल्याच बॉल वरती आलेली धाव आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जमेची बाब गोलंदाजी मार्गवरती असणाऱ्या टीमसाठी की आपण पाहतोय नक्कीच ऋषिकेश हे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. त्यांना मात्र जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंड वरती राखण्याचा प्रयत्न स्ट्रॅटेजिकल मूव्ह मात्र मैदानाच्या मध्ये खेळावे लागणार आहे. कारण आपण पाहतो आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. बॉल पडल्यानंतर मात्र प्रचंड वेगाने ट्रॅव्हल होतो. पुढचाही बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक फटका उडवलाय. प्रतीक डाऊन द बॉल. दोघात तिसरा आणि पुन्हा एकदा आता मात्र सगळं विसरा.
काय आज घडलंय मैदानाच्या मध्ये, काय बिघडलंय याचा मात्र विचार विमर्श मैदानाच्या मध्ये टीमला करावा लागणार आहे. बॅक टू बॅक 3 झेल हे मैदानाच्या मध्ये सुटतायत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र त्यांना प्राप्त होत नाहीये आणि ही चूक मात्र तुम्हाला सुधारावी लागणार आहे. चुका 1000 वेळा करा, मात्र एक चूक 1000 वेळा करू नका आणि त्याच चुकांचं रूपांतरण मात्र धावांमध्ये होताना मैदानाच्या मध्ये आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा चुकेवरती. याही वेळी आपण पाहतोय चूक झाली, झेल सुटला आणि त्यानंतर सुसाट वेगानं चेंडू फेकून दिलाय. मैं झूठों के बीच सच बोल बैठा, वो शहर था नमक का और मैं अपने जख्म खोल बैठा. यापूर्वीच्या बॉलवरती कॅच सुटला आणि त्यानंतर त्या जखमेवरती मीठ सोडणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये घणाघाती प्रहार अर्थात षटकाराने केली आहे आणि या 6 धावा धावफलकाला आकार देतील. एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशा स्वरूपाची परिस्थिती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजासाठी. दुसऱ्या एंडवरती ऋषिकेश भन्नाट फॉर्म मध्ये आणि एक चांगला फिनिश देण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतोय. पुढचा बॉल डाव्या स्टँडच्या बाहेर स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, रीच पासून दूर ठेवला आणि हा चेंडू मात्र अप्रतिम आहे. या दर्जाची कामगिरी मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतील. एकूण 53 धावा या अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो, फुल टॉस चेंडू, बेस लाईन स्ट्रोक, पुन्हा एकदा फटका फसलाय क्षेत्ररक्षक आणि याही वेळी पुन्हा एकदा झेल सुटलाय. हे प्रभू हरिराम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया. 4 इन अ रो, 4 बॅक टू बॅक झेल मैदानाच्या मध्ये सुटतायत. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और टीम का मुकद्दर रूठा. आज मानो हाथों में सरसों का तेल लगा कर आए हो, अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या मध्ये. अगदी लॉलीपॉप रसगुल्ला टाइप झेल मात्र मैदानाच्या मध्ये सुटतात. प्रॅक्टिस सेशनला अगदी सोपा झेल ज्याला म्हटलं जातं ते झेल बऱ्याच अवधीपर्यंत अवकाशामध्ये होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक एसी एस्केपल चेंडूचा डाऊन दी अर्थ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं झेल मात्र पुन्हा एकदा सुटला जाईल आणि धावफलकावरती 1 धाव, धावफलकाला 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओव्हर कव्हरचा हा फटका, क्षेत्ररक्षक बिग चेस थ्रू द डिफेन्स आउटसाइड ऑफ द पार्क. वन मोर मार्वेलस हिट. आज हो, शॉट फॉली हाफ ट्रॅकर. कुठल्याही रिजनला खऱ्या अर्थानं टार्गेट करण्याची सुवर्ण संधी मैदानाच्या मध्ये होती, मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भेदण्यामध्ये काहीच अपयश. सिंगल मात्र कन्सिड होईल आणि सिंगल षटकाला पूर्ण विराम देईल. निर्धारित 5 षटकांचा खेळ हा मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. धावफलकावरती आहेत 60 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना टीम साहेब 11. चला थोडं स्पीडअप करायचंय. सुपर प्रीमियर लीग पर्व दुसरे 2026 संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ शिरूर सचिनजी ओहोळ सर ॲडव्होकेट या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं समालोचन या स्पर्धेसाठी ते करतायत. त्यांचं सुपे परगाना आयोजक कमिटीच्या वतीने मी मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण जातोय. पहिला बॉल, हो, फुल टॉस चेंडू मैदानाच्या मध्ये. फुल टॉस चेंडू प्रतीक बॉल वरती आलाय. माफ करा, क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल त्यावरती मात्र नक्कीच आपण पाहतोय आमचे डीजे. अप्रतिम काम आपलं देखील आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचा आवाज खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमात होतंय ते डीजे आदी म्हणजे खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं समालोचकांसाठी मोठं विघ्न जर कुठलं असेल तर ते म्हणजे अर्थात व्हॉइस क्वालिटी. आणि
या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय आदित्य यांच्या माध्यमातून अप्रतिम काम केलं जाते. सर्वोत्तम खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आशय जे करायचं ते सर्वोत्तम करायचं आणि तोच मानस उराशी आणि मनाशी बाळगत खऱ्या अर्थानं सुपे प्रीमियर लीगचा हा सोहळा या ठिकाणी मैदानाच्या मध्ये उभा केला जातोय. गेली 2 दिवस आपण पाहतोय आमचे सहकारी ऋषी पवार आरजे यांचा आवाज आपण ऐकला. आज मात्र आपण पाहतोय उरुळी कांचन या ठिकाणी एक मोठी स्पर्धा, एक लवकर हाफ त्यांचा असल्या कारणास्तव यावेळी मात्र मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि या आमंत्रणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा हा बहुमान या ठिकाणी प्राप्त होतोय. त्याबद्दल सुपे प्रीमियर लीग आयोजक कमिटीचं स्वागत आहे. व्हाईट बॉलच्या रूपाने आपण पाहतोय आणखी एक अवांतरची धाव, अंतिमचं षटक आहे आणि या अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजांची वानवा ही मात्र जाणवते जे संघाला. आणि या अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच काहीशी कठीण परिस्थिती मुसीबत बनू पाहणारा हा फलंदाज यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहे आणि खऱ्या अर्थाने या अंडर प्रेशर मात्र बिखरणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल की पुन्हा एकदा निखरणारी कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजांच्या माध्यमातून होईल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय, मात्र मुसीबत समोर फलंदाजी मार्कवरती अर्थात ऋषिकेश यांना आपण पाहतोय 3 चेंडूंचा अद्यापर्यंत सामना केला आणि अफलातून 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. तर दुसऱ्या बाजूला सचिन गदादे यांचा ब्लास्ट आपण पाहिला, 10 चेंडू आणि 20 धावांच्या सहाय्याने मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी इम्पॅक्टफुल कामगिरी आणि त्याला मात्र अप्रतिम 7 मैदानाच्या मध्ये ऋषिकेश यांच्या माध्यमातून प्राप्त होते. पुढचा बॉल चांगला अचूक टप्प्यावरती टाकला, डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र आपण पाहतोय जो अपेक्षित होता तो मात्र या ठिकाणी पूर्ण झालेला नाहीये आणि एक डॉट बॉल धावफलकाला पुढे एकदा स्थिर ठेवेल. धावफलकावरती आहेत 62 धावा. तर पुढचा बॉल पुढे एकदा शॉर्ट फॉली चेंडू होता आणि बॅट त्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक धरून बॉल वरती येईल, काहीच फंबल आणि तोपर्यंत 2 धावा. या 2 धावा धावफलकाला पुढे एकदा पुढे घेऊन जातील या स्वरूपाची कामगिरी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती झाली, मात्र काहीच ढिसाळ क्षेत्ररक्षण हे मात्र संघाच्या अडचणीमध्ये वाढ आणि त्या अडचणीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी फलंदाजी मार्कवरती असणारी ही जोडी मुसीबत बनू पाहते. मात्र मुसीबत आ ही गई है तो डरने से क्या होगा, जीने के तरीके ढूंढो मरने से क्या होगा. पायावरती गेंद, पायावरती चेंडू आणि त्याला फेकून दिलाय शिवछत्रपतींचा छावा. फटका मैदानाच्या आतमध्ये. ओहो, याही वेळी पुन्हा एकदा ताकदवान फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि याही वेळी आपण पाहतोय झेल सुटलाय. बॅक टू बॅक झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटले जात आहेत. 5व्या क्रमांकाचा झेल ड्रॉप केलाय टीमनं आणि कॉस्ट मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मात्र सोसावी लागेल. सेव्ह केलाय मात्र आपण पाहतोय नक्कीच तोपर्यंत 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून आपल्याला पाहायला भेटते. रिव्ह्यू मात्र केला जाईल, अर्थात बाउंड्री लाईन वरती काय घडलंय काय बिघडलंय हे मात्र पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाणार आहे आणि तिसरे पंच इन ऍक्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतील. सुरेख सुरेख प्रदर्शन मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. काहीसा झेपावला होता, आउटसाइड गेला आणि त्यानंतर मात्र अफलातून फील्ड ऑफ वर्क करत आपल्या संघासाठी धावा मात्र वाचवल्यात. क्लीन सेफ या ठिकाणी आपण पाहतोय. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टी ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, फिर से एक बार कॅच पुन्हा एकदा सुटला जाईल आणि तोपर्यंत धावचीच्या रूपाने आपण पाहतोय नक्कीच आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचला जाईल का हे मात्र आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र आपण पाहतोय काहीशा नाट्यमय घडामोडी या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतील आणि एक चांगला सेव्ह बाउंड्री लाईनच्या अगदी समीप आपण पाहिला. तोपर्यंत मात्र 2 धावा
धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 74 धावा. विजयासाठी आव्हान असेल 75 धावा. धावचीसाठी आपण पाहतोय नक्कीच रिव्ह्यू मात्र डिसिजन केलं जाणार आहे. आपण पाहतोय तोपर्यंत चला ऑर्गनायझिंग टीम मधले एक सदस्य पटकन या. ठीक आहे. बॅटर सेफ आहे. 2 धावा अंतिमच्या बॉलवरती येतील. ऑन फील्ड डिसिजन आपण पाहतोय नक्कीच इन फेवर ऑफ बॅटर होता आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या 2 धावा धावफलकाला पुढे एकदा पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 74 धावा आणि विजयासाठी आव्हान असेल 75 धावा. युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतंय असं दाते कुमारजी जानकुडे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस आहे. अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय औचित्य वाढदिवसाचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नेहमीच आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह असणार हे नाव, जिथे कमी तिथे आम्ही. आणि कठीण परिस्थितीतून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं यशाचा कर्तबगारीचा झेंडा ज्यांच्या माध्यमातून मिरवला जातोय ते अर्थात कुमारजी चांदगुडे साहेब यांचा वाढदिवस. खऱ्या अर्थानं आपल्याला रायगडाची श्रीमंती आपल्याला लाभावी या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला अगणित अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 74 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात आणि 75 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सलामीची पहिली जोडी पुन्हा एकदा सज्ज होतीये. प्रतीक आणि जीवन ही जोडी मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. डावाला आणि संघाला नवजीवन प्राप्त करून देणारी अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रतीक यांना मात्र करावी लागणार आहे. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती दाखल झालाय द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट, द ॲब्सोल्यूट मॅन मिथ, ॲब्सोल्यूट लीजन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. प्रतीकचा पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि फुल टॉस चेंडू होता. टान्स मात्र ओपन केला गेला आणि त्यानंतर मात्र टेम्परमेंट राखावा लागणार आहे. इनसाइड आउट ओव्हर कव्हर वरती टार्गेट करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि पहिलाच बॉल मात्र डॉट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय की थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री लाईन के बाहेर होगा. प्रत्येक बॉल चौकार आणि षटकारांची भाषा मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या 2 डॉट बॉलच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव फलक स्थिर असेल. पण अंतिमचे आपण पाहतोय नक्कीच 34 चेंडू आणि विजयासाठी 75 धावा आणि चेंडूंचा जर फासला पाहिला तर तो काही अंशी मोठा फासतोय. मात्र त्याला न घाबरताना भीता मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण हे करावं लागणार आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स पूल खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये होतंय. मात्र आपण पाहतोय जल्लोष जास्त, आत्मविश्वास कमी असणार. अपील मात्र आपण पाहतोय नक्कीच पंच मात्र फेटाळून लावतील आणि या तिसऱ्या बॉलवरती कुठली धाव मैदानाच्या मध्ये येणार नाहीये. या आज मात्र आपण पाहतोय संकटांची शृंखला मैदानाच्या आतमध्ये प्रतीक यांच्यावरती आहे आणि या संकटावरती मात करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. परिस्थिती जेवढी बिकट तेवढा प्रतीक तिखट आणि या परिस्थितीचा बेताज बादशाह राहिलेला आहे. ताऊन आणि सलाखून या स्वरूपाच्या परिस्थितीतून तो निघालाय आणि याही मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याला मात्र संघर्ष करावा लागणार आहे. का तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य बनवतो आणि तो सामर्थ्यशी लढा हा मात्र मैदानाच्या मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक 4 डॉट चेंडू. आज की ग्रेट मात्र गगनाला भिडताना आपल्याला पाहायला भेटेल. जी सुरुवात अपेक्षित होती की सुरुवात मात्र प्राप्त झालेली नाहीये. मात्र मन आणि मनगटाचा परिपूर्ण वापर करावा लागेल. स्वतःला शांत ठेवावं लागणार आहे आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण करावं लागणार आहे. समोर जर पाहिलं तर आज मात्र आपला सर्व अनुभव पणाला लावणारी कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजांच्या माध्यमातून होतीये. फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची दरी भेटली आहे. संयमाचा बांध मात्र तोडला गेलाय आणि चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. होती त्यानंतर मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम षटकाला पूर्ण फिरा मैदानाच्या आतमध्ये. काबिले तारीफ कामगिरी मैदानाच्या मध्ये या पहिल्या षटकामध्ये होतीये. केवळ 4 धावांचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अंतिमचे 30 चेंडू आणि विजयासाठी 71 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 71 धावांचं आव्हान आहे. एक मोठा धाव फलक मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आपण पाहतोय निद्रित अवस्था प्राप्त धाव फलकाला मात्र पुन्हा एकदा खडबडून जागा करावा लागणार आहे आणि संघाला नवसंजीवनी प्राप्त करून देणारी इनिंग मात्र मैदानाच्या मध्ये जीवन यांना मार्क वरती खेळावे लागणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय काहीशी लडखडणारी पारी, संघर्षपूर्ण लढा मैदानाच्या मध्ये अर्थात नॉन स्ट्राइक गेंद वरती प्रतीक. मात्र त्यांचं मोरल खऱ्या अर्थाने आपण पाहतोय उंचावणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये या डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला करावी लागणार आहे. इस बल्लेबाज के हाथ में जो बैट है, ये जो हथियार है ना, ये तो सिर्फ शौक के लिए रखा है, वरना खौफ के लिए तो इस बल्लेबाज का नाम ही काफी है. अर्थात द मैन मिथ एब्सोल्यूट लीजेंड ऑफ शिव छत्रपति पाटिल 11
जीवत जमदाडे मैदानाच्या मध्ये पहिला बॉलचा सामना करेल तर गोलंदाजी मार्कवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा विनाश करणारा अर्थात विनाशकारक कामगिरीसाठी ओळखला जाणारा अविनाश चांदगुडे गोलंदाजी मार्कवरती एक मोठं बॅटल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. हो पुढचा एक बॉल सुरेख बॉल मैदानाच्या मध्ये पहिलाच बॉल मात्र अचूक टप्प्यावरती टाकला गेला आणि त्यावरती मात्र नक्कीच कुठली धाव मैदानाच्या मध्ये येणार नाही. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये धाव फलकाला स्थिर ठेवेल. नक्कीच आपण पाहतोय अद्यापर्यंत 7 बॉल मध्ये तब्बल 6 चेंडू हे मात्र डॉट टाकलेत. खऱ्या अर्थानं प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट केला जाणार आहे आणि या अंडर प्रेशर मात्र बिघडणारी कामगिरी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस्टाईल स्ट्रोक क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती येईल आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू दरम्यानची झुंज मात्र शेवटी क्षेत्ररक्षक जिंकेल आणि तोपर्यंत 2 धावा सिंगल डबल खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये तुम्हाला खेळावे लागणार आहेत. कारण आपण पाहतोय नक्कीच कुठली धाव संख्या ही मात्र या मैदानाच्या मध्ये शाश्वत ठरली जाणार नाहीये. कुठली धाव फलक तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बन जाएगा दर्शक और दर्शक बन जाएंगे दीवाने और गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के पार. ब्रँटेड चौकार. हा चौकार पुन्हा एकदा धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा या धाव फलकावरती आहेत. 10 धावांचा हा धाव फलक मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश. हो वेट अँड वॉच ची भूमिका मैदानाच्या मध्ये लिव्ह केला चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहतोय रिव्ह्यू केला जाईल. अर्थात व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे आणि आपण पाहतोय नक्कीच तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. तिसऱ्या पंचांचा कॉल इट्स फेअर बॉल. फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहतोय वाईड लाईन गाईडलाईनच्या अगदी समीप हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय इन फेवर ऑफ बॉलिंग टीम. आपण पाहतोय हा निर्णय अप्रतिम चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये होता. बॉल पडल्यानंतर पाठीमागे ट्रॅव्हल झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय नक्कीच काहीसा काटा मात्र चेंडूने बदललाय. मात्र तत्पूर्वी मात्र रिवाइज गाईडलाईनच्या आतमध्ये हा चेंडू होता. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलरचा हा फटका मैदानाच्या मध्ये आहे. कुठली धाव मात्र मैदानाच्या मध्ये येणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल धाव फलकाला स्थिर ठेवेल. शिवछत्रपती पाटील 11 संघ मात्र धाव फलकावरती 10 धावा. धावांचा हा संघर्ष आपण पाहतोय 5.45 ची सरासरी मात्र अद्यापर्यंत आहे. आज आस्किंग रेट मात्र आपण पाहतोय गगनाला भिडेल 15.5 15.60 च्या सरासरीने मात्र धावा जमाव्या लागणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय नक्कीच क्षेत्ररक्षक आणि चेंडू दरम्यानची झुंज सरते शेवटी मात्र क्षेत्ररक्षक जिंकेल. तोपर्यंत मिळवल्या जातील 2 धावा. या धाव फलकाला पुढे घेऊन जातील. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 12 धावा या धाव फलकावरती आहेत. 12 धावांचा धाव फलक मात्र अद्यापर्यंत मैदानाच्या मध्ये उभा केला जातोय. अंतिमचे 24 चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 63 धावा
ह्या मात्र विजयासाठी अजूनही अपेक्षित आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथून पुढे देखील प्रतीकला मात्र स्वतःवरती विश्वास राखत आत्मविश्वासपूर्ण इनिंग ही मात्र आपल्या टीमसाठी खेळावी लागणार आहे. इथून पुढे मात्र आपण पाहतोय नक्कीच काय टेम्परमेंट मैदानाच्या मध्ये राखलं जाणार आहे, कशा पद्धतीनं कमबॅक हे मात्र मैदानाच्या मध्ये होणार आहे. तर आपण पाहतोय नक्कीच पहिला पराभव हा तुमचा मनामध्ये होत असतो आणि त्यानंतरचा पराभव हा तुमचा मात्र रणामध्ये होत असतो. मनानं पराभूत व्यक्ती हा आयुष्याच्या रणामध्ये देखील कधीही जिंकू शकत नाही आणि ते समीकरण या खेळाला देखील लागू होतं. असं म्हटलं जातं की मन के जीते जीत है, मन के हारे हार, बिन लड़े जो हार गए उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो ना देखे सपना, सपनों का अधिकार है असल अधिकार अपना. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या कोई धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तो इतिहास मात्र प्रतीकला पुन्हा एकदा लिहावा लागणार आहे. तो इतिहास लिहिण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेला हा फटका, चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रतीकच्या बॅट मधून आलेला हा सुपर सॉनिक चौका. हा चौकार मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक उमेद, एक विश्वास जिवंत ठेवेल आणि त्या विश्वासाच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या बॅट मधून आलेला हा चौकार धावफलकाला पुन्हा एकदा आकार देईल. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र अंतिमचे 23 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू 59 धावांचा आव्हान सामना दोनही संघांसाठी ऑन आहे. एक चांगलं षटक आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रतीक यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी कमबॅक. तर प्रतीकची महत्त्वपूर्ण विकेट आणि या मॅच मध्ये कमबॅक करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती असणारी टीम आपल्याला पाहायला भेटणार आहे. सॅम्युएल सरड्याप्रमाणे प्रचंड वेगानं रंग बदलणारा खेळ अर्थात हा क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आणि त्याच खेळाचं प्रात्यक्षिक आज मात्र मैदानाच्या मध्ये आपल्या टीमसाठी करावं लागणार आहे, लढावं लागणार आहे ते प्रतीक जानगुडे यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवरती प्रॉपर्टी आलेला आहे. एक धाव पूर्ण होतीये, दुसरीसाठी हो करणं का गर्ट सोडलं जाईल का आणि तोपर्यंत एक सिंगल था. एक चांगलं कमबॅक पुन्हा एकदा आपण पाहतोय. चौकार आला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल डबलनं कुठलाही परिणाम मात्र अर्थात गोलंदाजी युनिटवरती होणार नाहीये. त्यांना मात्र मोठा फटका रोखायचा आणि प्रतिस्पर्धी संघाच्या पायामध्ये असलेली धावांची बेडी मात्र पुन्हा एकदा फोडावी लागणार आहे, तोडफोड करावी लागणार आहे, आक्रमण करावं लागणार आहे आणि धावांचा प्रचंड मोठा वेग मात्र मैदानाच्या मध्ये जीवनला आपल्या टीमसाठी वाढवावा लागणार आहे. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 बॉलवरती मात्र 5 धावा आलेल्या आहेत. एक मोठं षटक मात्र पुन्हा एकदा कन्वर्ट करावं लागणार आहे. पंचांना थोडी विनंती आहे, थोडं स्पीडअप करा. 8 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल थोडं स्पीडअप करा. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक धरून बॉलवरती कुठली चूक मात्र होणार नाहीये आणि आणखीन एक सिंगल पुन्हा एकदा कन्सिड होईल. सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 18 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती असताना चौकार आणि षटकारांचा पाऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करावा लागणार आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम षटक हाताळलं जाते. अद्यापर्यंत आपण पाहतो 1.3 षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी केली. हो फुल टॉस चेंडू मैदानाच्या मध्ये होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती येईल. एक धाव पूर्ण होतीये, नो बॉल आणि त्यावरती आपण पाहतोय अस्ताव्यस्त फेकी आहे. गरीबी में आटा गेला अशा स्वरूपाची परिस्थिती. 2+1 अशा एकूण 3 धावांचा बोनस आणि पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटची सुवर्ण संधी, हात मोकळे करण्याची संधी पुन्हा एकदा प्रतीकांना प्राप्त होतीये. आज मात्र आपण पाहतोय मार्गामध्ये आलेले असंख्य अडथळे आणि त्या अडथळ्यांची शर्यत पार करत आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा लढावं लागणार आहे की मंजिले लाख कठीण आहे. तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा घेतला जाईल. अर्थात बीम हाईट साठी फिल्डिंग टीम मात्र रिव्ह्यू करेल आणि त्यानंतर मात्र काय असेल ते निर्णयाची प्रतीक्षा मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहावी लागणार आहे. मात्र आपण पाहतोय नक्कीच 21 धावा या अद्यापर्यंत मात्र धावफलकावरती आहेत. फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण पाहतोय बीम हाईटच्या वरती मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला असेल तर त्यावरती मात्र नक्कीच काय निर्णय हा मात्र मुख्य पंचांच्या माध्यमातून डिलिव्हर केलेला हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये आणि निर्णयाची असेल ती प्रतीक्षा.
तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स नो बॉल. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिटची सुवर्ण संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. खेळाडूंना विनंती आहे, 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे आणि या 25 मिनिटामध्ये निर्धारित षटकांचा कोटा मात्र तुम्हाला पूर्ण करायचा आहे. अदरवाईज फील्ड रेस्ट्रिक्शनचे सर्वाधीन अधिकार हे आमच्या मुख्य पंचांकडे आहेत. 3 षटकानंतर मात्र तुमचा ड्रिंक्स ब्रेक असेल. विदाऊट परमिशन, पंचांच्या संमतीशिवाय कुठलाही खेळाडू हा मात्र मैदानाच्या मध्ये जाणार नाही. फ्री हिटची सुवर्ण संधी मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त होती ती प्रतीक यांना आणि हिचा मात्र परिपूर्ण वापर धावांचा वेग वाढवण्यासाठी मैदानाच्या मध्ये करावे लागणार आहे. नक्कीच आपण पाहतोय मार्गातील अडथळे आणि त्या अडथळ्यांवरती मात करणारी शर्यत मात्र मैदानाच्या मध्ये प्रतीक चांदगुडे यांच्या माध्यमातून होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल मात्र सुटलाय आणि तोपर्यंत धावांची धाव अप्रतिम फेकी आणि काहीच खराब कलेक्शन आहे. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावा धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाता येईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळतील. एकूण 23 धावा या धावफलकावरती आहेत आणि या 23 धावांच्या नंतर मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. द इक्वेशन हॅज बीन चेंज नाव. वीस चेंडू विजयासाठी 52 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय आणि बस बघतच राहिलाय. तोपर्यंत मात्र मिळेल एक सिंगल धाव. सिंगल धाव मात्र धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतील. एकूण 24 धावा या धावफलकावरती आहेत. 75 धावांचं हे टार्गेट मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या काही षटकांमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती असणारी टीम ही मात्र ड्रायव्हिंग सीट वरती आहे. फ्रंट फूट वरती विराजमान झालेली आहे. तिला मात्र बॅक फूट वरती ढकलायचं असेल तर उर्वरित काही चेंडूवरती मात्र मोठा प्रहार हा मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे आणि त्यासाठी जीवन मैदानाच्या मध्ये पुढे एकदा सज्ज झालाय. अभी नहीं तो कभी नहीं, जो जीता वही सिकंदर और जो हारा वो सीधा अपने घर के अंदर, हे समीकरण ज्ञात आहे आणि त्या समीकरणाचा परिपूर्ण अभ्यास करत मैदानाच्या आतमध्ये केलेलं हे मार्गक्रमण अर्थात फलंदाजी मार्गवरती जीवन आपल्या टीमला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करून देणारी कामगिरी करेल का. अंतिमचे काही चेंडू आपण पाहतोय. लीगल डिलिव्हरी अर्थात एक अंतिमचा चेंडू. पुढचा बॉल जीवनच्या बॅट मधून फटका मात्र फसला. क्षेत्ररक्षक दिसला, गालामध्ये हसला आणि टिपला अफलातून झेल. जीवनचा संघर्ष मात्र संपुष्टात आणला जाईल आणि आणखी एक विकेट मैदानाच्या मध्ये पडली जाईल. पाटील 11 संघ धावफलकावरती नोंदवतोय 24 धावा. अंतिमचे 18 चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. आणि पहिलाच बॉल वरती बैट लीडिंग एज, बैट का किनारा और विकेट कीपर का सहारा, फलंदाज बाद.
स्पीडअप करा. विनंती असेल, अजूनही 7 मॅचचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. निर्धारित 25 मिनिटांचा वेळ मात्र तुमच्याकडे आहे. थोडं स्पीडअप करा. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धरून बॉल वरती. झेल मात्र मैदानाच्या मध्ये सुटलाय आणि तोपर्यंत नक्कीच धावा मात्र मैदानाच्या मध्ये किती घेतल्या जातील हे मात्र पाहणं आवश्यकच आहे. एक धाव फलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाते. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवतात एकूण 25 धावा या धाव फलकावरती आहेत. 25 धावांचा हा धाव फलक पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मात्र मोठी उडी घेईल आणि सरासरी आपण पाहतोय 18-18:30च्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा तो जाऊन पोहोचणार आहे. हो, पुढचा बॉल फुल टॉस चेंडू होता. द स्वीट नॉइज हॅज बीन कमिंग फ्रॉम द बॅट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येईल. टिपला जाईल झेल. आणखी एक विकेट मैदानाच्या मध्ये पतन. राजे संघनायकांना विनंती आहे आपण ठिकाणी करतोय. दोन्ही टीम आणि मान्यवर विनंती असेल आपण कृपया या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉट फॉली हाफ ट्रॅकर त्यावरती कडा प्रहार आणि क्षेत्ररक्षक बनेल दर्शक झेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. ब्रँडेड षटकार. हा षटकार पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपरली आलेला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी येईल. एक धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घरटं सोडलं जाईल का? फेक येईल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचेल. सिंगल धाव मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 32 धावा या धाव फलकावरती आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा बेस्ट टाइम स्ट्रोक मैदानाच्या मध्ये नो मॅन्स लँड वरती मात्र चेंडू विसावेल आणि तोपर्यंत नक्कीच धावांची धाव मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. षटकाला पूर्ण विराम मात्र या ठिकाणी दिला जाईल. निर्धारित 4 षटकांचा खेळ हा मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. अंतिम बॉल वरती एक सिंगल धाव फलक आहे. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि यानंतर मात्र समीकरण बदलेल. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा काय रणनीती मैदानाच्या मध्ये आखली जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय 3 बिग हिट्स मात्र षटकामध्ये खेचावे लागतील कारण ती क्षमता असणारी जोडी मात्र मैदानाच्या मध्ये आहे. एका बाजूला आपण लक्ष्मण लकडे यांना पाहतोय 2 चेंडूचा सामना केलाय आणि 7 धावा वैयक्तिक धाव फलकाला पुढे घेऊन जातात. तर सोनू भगवान यांना मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची 7 मात्र प्रतिस्पर्धी अर्थात नॉन स्ट्राईक गेनवरती असणाऱ्या बॅटरला दिलेली आहे. तर नक्कीच आपण पाहतोय भगवान आणि लक्ष्मण यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आज मात्र मार्गक्रमण करावा लागणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्कीच आज मात्र भगवान यांच्या भरोश्यावरती मात्र टीमला बसावं लागणार आहे. मात्र भगवान के भरोसे मत बैठिएगा क्या पता भगवान ही आपके भरोसे बैठा हो. पुढचा बॉल बॅटची लीडिंग एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल अप्रतिम फेकी आणि तोपर्यंत आपल्या घरट्यामध्ये पोहोचेल. कुठली धाव मात्र या बॉलवरती येणार नाहीये आणि आणखी एक डॉट बॉल पुढे एकदा धाव फलकाला स्थिर ठेवेल. गोलंदाजी मार्गवरती पुढे एकदा अविनाश यांना आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघासाठी विनाशकारक कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा हा संघाचा सर्वोत्तम पर्याय अविनाश गोलंदाजी मार्गवरती सामना करेल भगवान. हो, पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा फटका मात्र आपण पाहतोय. ताकद प्राप्त झाली नव्हती, जी उंची अपेक्षित होती ती प्राप्त आहे आणि फलंदाज आणखीन एक बाद.
केला गेला आणि त्याला प्रत्युत्तरात दाखल मात्र लडखडणारी बिखरणारी पारी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. काहीसा काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपला जाईल झेल. आणखी एका विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कमध्ये शरद भोसले यांना आपण पाहतोय. 34 धावा धाव फलकावरती आहेत. 5 क्रमांकाचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कोसळतात आणि आता मात्र आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शरद भोसले. पुढचा बॉल ताकदवान आणि देखना फटका. ऑल अलॉंग विथ द पेस द कार्पेट ड्राइव्ह हॅज बीन एक्झिक्युटेड अ सिंगल हॅज बीन कन्सिडर्ड ऑन अ व्हेरी लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आपण पाहतोय षटकाला मात्र नक्कीच हा सिंगल मात्र पूर्ण विराम देईल आणि आपण पाहतोय निर्धारित 5 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि धावफलकावरती आहेत 35 धावा. समीकरण अंतिमचे 6 चेंडू 40 धावा. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पुढे मात्र आपण पाहतो नक्कीच विजय हा मात्र काहीसा दूर जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. तो अर्थात फलंदाजी मार्कवरती असणाऱ्या टीमसाठी मात्र आपण पाहतोय नक्कीच तुम्हाला मात्र कमबॅक करावं लागणार आहे. राजमाता 11 संघानं टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवला आहे. तर प्रतिस्पर्धी टीमला फलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले. पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय नक्कीच या मॅचचा रिझल्ट मात्र इथून पुढच्या मॅचसाठी पुन्हा एकदा प्रयोगशील राहणार आहे. टॉस जिंकत आपण पाहतोय नक्कीच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या मॅचमध्ये घेतला गेला आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवत पुन्हा एकदा टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलाय आणि प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रित केलाय. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव कळवा. विशाल यांना मात्र अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले. हो शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर त्यावरती बॅटनं प्रहार केला आणि क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी असेल. चेंडू होईल फरार बसा सीमा रेखा पार चौका. बॉल होता इनसाइड आउट ओव्हर कव्हर थ्रू द डिफेन्स आउटसाइड ऑफ द पार्क आणि अप्रतिम पीस ऑफ वर्क मैदानाच्या मध्ये मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या समीप ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत मात्र 3 धावा. 1 से भले 2, 2 से भले 3 आणि आपण पाहतोय चौथीचा देखील प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. 4 धावा धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतील. एकूण 44 धावा आहेत. 44 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचं हे षटक आहे आणि या अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहतोय 75चा हा पाठलाग काहीसा बिकळणारी पारी. ओहो पुढचाही बॉल पुन्हा एकदा लॉफ्टी ड्राइव्ह क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. देर आहे दुरुस्त आहे स्वरूपाचा हा बिग हिट षटकार. दीपक तेवर ठेवणारी कामगिरी. अंतिमचा हा घणाघात दीपक लोणकर एकला चलोरेची भूमिका.
मैदानाच्या आतमध्ये मात्र पुढचा बॉल मिसलाईन स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, फॉलिंग थ्रू मध्ये टिपला जाईल अफलातून झेल आणि एका वादळाचा अंत. दीपकचा झंझावत मात्र शांत केलाय आणि या बॉलवरती विकेटचा प्रसाद प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत आणखी एक विकेट टिपत या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत टीम गोलंदाजी मार्कवरती असणारी टीम मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय 5.4 षटकांती 50 धावांवरती प्रतिस्पर्धी संघाला आपण पाहतोय आणखीन एक धक्का देते आणि न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मुजाहिद. नंबर पाहतोय 50 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम आणि निर्णायक चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. हो फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बन जाएगा दर्शक और दर्शक बन जाएगा दीवाने, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर. 4 रन. पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्ह्यू मात्र केला जाईल तो अर्थात बॅटिंग टीमच्या माध्यमातून. बीम हाईट वरती मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही हे मात्र पुन्हा एकदा पाहिलं जाणार आहे. UDR अंपायर्स डिसिजन रिव्ह्यू आहे हा. पंचांना जर कुठल्या बॉलवरती जर शंका निर्माण झाली तर ते निर्णय घेऊ शकतात. म्हणजे पंचांना साशंक असतील तर ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. टीमसाठी केवळ एक रिव्ह्यू आहे, तो सक्सेसफुल ठरला तर तुमचा रिव्ह्यू मात्र रिटेन होईल, कंटिन्यू राहील आणि जर तो लॉस झाला तर मात्र तुम्हाला कुठला रिव्ह्यू नसणार आहे. थँक्यू. पंच क्लोज कॉल आहे, पटकन आपल्यातला स्क्वेअर किंवा मेन पंच या. एकदम क्लोज कॉल आहे पंच, चला पटकन. फिल्डिंग टीम तिथेच थांबेल, पंच आहेत, कुठल्याही टीम वरती अन्याय होणार नाही. सर्व बाबींच्या परिपूर्ण शहानिशा या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय क्लोज डिसिजन असेल तर आपण नक्कीच ऑन फील्ड करते आपण पुन्हा एकदा जातोय. त्यामुळे विनंती असेल थोडासा संयम हा खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्वाचा नियम आहे. त्याच्या आतमध्ये स्पोर्ट्समनशिप स्पिरिट हे तुम्ही कशा पद्धतीने प्रदर्शित करतात या बाबी देखील तुमच्या खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये लिहिल्या जातात. तर आपण पाहतोय भविष्यातील सुपरस्टार खेळाडू हे तुमच्याकडे पाहून हा क्रिकेट शिकत असतात, खेळत असतात आणि त्यांच्या पुढे मात्र आपण पाहतोय नक्कीच आपण त्या दर्जाची कामगिरी करणं हे अपेक्षित आहे. तिसरे पंच इन ऍक्शन पुन्हा एकदा आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये चेंडू आहे. तिसऱ्या पंचाचा कॉल, निर्णयाची असेल प्रतीक्षा. इट्स नो बॉल, ट्विस्ट अँड टर्न्स इनटू द गेम. अंतिम आणखीन एक एक्स्ट्रा बॉल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्राप्त होणार आहे. बीम हाईट वरतीचा हा चेंडू 50 धावा धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतोय अंतिमच्या बॉल वरती पुन्हा एकदा फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अंतिमचा बॉल, फलंदाजी मार्क वरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आणि या अंतिमच्या बॉल वरती पुन्हा एकदा मात्र काय घडणार आहे आणि काय बिघडणार हे मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आला तर नक्कीच आपण पाहतोय अगदीच विजय जवळ जाऊन पुन्हा एकदा पराभव. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा बिघडलाय, गोलंदाज मात्र बिघडलाय. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा येईल.
लेकिन जिंदगी तो खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग। कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता आहे। आणखीन एक कॉस्ट करावे लागणार आहे, अर्थात व्हाईट बॉल आणखीन एक अवांतरची धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल। अद्यापर्यंत या बॉलवरती आपण पाहतोय पहिला नो प्लस 4 अशा 5 आणि त्यानंतर आलेल्या या 2 धावा, एकूण 7 धावांचा हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या बॉलवरती आलेल्या धावा पुन्हा एकदा काउंट केल्या जातील। पुढचा एक बॉल सूर्य एक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। षटकाला मात्र आपण पाहतोय नक्कीच पूर्ण विराम दिला जाईल आणि या निर्धारित 6 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आहेत 57 धावा। साई साहेब 11 हा संघ मात्र आपण पाहतोय 17 धावांच्या साह्याने या मॅच वरती आपली विजयाची मोहर पुन्हा एकदा लावतोय। नक्कीच मलाल है, इतना मलाल थोड़ी है।